नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी ऑफ पुणे म्हणजेच यांच्या थ्रू घेण्यात येणारी सेमिस्टर एक्झाम असेल, तसेच OEE असेल, ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम असेल किंवा पेट एक्झाम असेल, PhD इलिजिबिलिटी टेस्ट असेल किंवा सेट एक्झाम असेल, स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट असेल किंवा तसेच इतर एंट्रन्स असतील, गेट असेल, UGC नीट असेल, नेट असेल, तसेच JRF असेल, अशाच भरपूर साऱ्या एंट्रन्स एक्झामसाठी विचारण्यात येणारा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ऑर्गॅनिक रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट. ठीक आहे. तर यावरनं आपल्याला विचारण्यात येणारे हे 2 ते 4 मार्क्ससाठी या चॅप्टरवरनं क्वेश्चन्स आहेत. तुम्ही बघू शकता यावरनं आपल्याला 2 ते 4 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जातात. तर कोणकोणते क्वेश्चन विचारले जातात बरं? तर मित्रांनो, या चॅप्टरवरनं आपल्याला ऑर्गॅनिक रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत कार्बोकटायन, कार्बन आयन, कार्बिन्स, नायट्रिन्स आणि फ्री रॅडिकल्स. ठीक आहे, हे सर्व आपण बघणार आहोत. तर एक्झॅक्टली हे कुठे बघायला मिळतं? तर मित्रांनो, आपण जेव्हा रिॲक्शन परफॉर्म करतो, की रिॲक्टंट घेतो देन प्रोडक्ट घेतो, रिॲक्टंट घेतो देन प्रोडक्ट घेतो, रिॲक्टंट घेतो देन कॅटलिस्ट ॲड करतो किंवा एखादा बेस ॲसिड ॲड करतो आणि देन आपल्याला प्रोडक्ट मिळतो, बरोबर. तर प्रोडक्ट आपल्याला डायरेक्टली मिळत नाही. तुम्ही रिॲक्शन मेकॅनिझम बघाल तेव्हा तुम्हाला एक इंटरमिडिएट स्टेज, ट्रान्झिशन स्टेज, जे काय असेल इंटरमिडिएट स्टेज मिळते. जी काय इंटरमिडिएट स्टेज मिळते, तर इंटरमिडिएट स्टेज म्हणजे काय, कोणती इंटरमिडिएट स्टेज मिळते, कोणत्या इंटरमिडिएट स्टेजला तुम्ही बोलू शकाल की हा कार्बोकटायन आहे, कार्बन आयन आहे, नायट्रिन्स आहे, कार्बिन्स आहे, फ्री रॅडिकल्स तयार झाला आहे आणि हा स्टेबल आहे की नाही, असं तुम्ही केव्हा सांगू शकता? तर मित्रांनो, एक्झॅक्टली तुम्हाला कसं समजेल तर ते आपण आज बघणार आहोत. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, ऑर्गॅनिक रिॲक्टिव्ह इंटरमिडिएट्स. या पॉईंट्सवरनं जर MCQ बघायचे जर असेल तर हा पॉईंट्स कव्हर झाल्यानंतर आपण याच्याशी रिलेटेड MCQ बघणारच आहोत. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला कार्बिन्स, कार्बोकटायन, नायट्रिन्स, फ्री रॅडिकल्स या सर्व पॉईंट बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण कार्बोकटायन्स म्हणजेच तुम्ही बघू शकता कार्बोकटायन्स, त्यालाच कार्बोन आयन्स, तसंच कार्बोनियम आयन असंही बोलतात. तसंच कार्बोकटायन ही एक ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये कंटेनिंग पॉझिटिव्ह चार्ज. कार्बोकटायन म्हणजे काय, की कार्बोकटायन आहे तुम्ही कसं ओळखणार? तर कार्बोकटायन म्हणजे काय, की कार्बन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्याला तुम्ही कार्बोकटायन बोलणार, बरोबर. तसेच तर त्याच्यामध्ये हेट्रोलायटिक क्लिवेज होते. कार्बोकटायनला आपण कार्बोनियम आयन, कार्बन आयन्स किंवा कार्बोनियम आयन्स किंवा कार्बोकटायन्स अशा 3 नावाने देखील बोललं जातं. तसंच तुम्हाला MCQमध्ये देखील विचारलं जाईल, ऑप्शन दिला जाईल कार्बोकटायन इज ऑल्सो नोन ॲज, खाली दिलं असेल कार्बिन्स, नायट्रिन्स, कार्बोनियम आयन्स, ठीक आहे, आणि फ्री रॅडिकल्स. तर तुम्ही त्याला ऑप्शन A, B, C असं दिलं असेल तर त्यामध्ये तुम्ही ते सिलेक्ट करू शकता की कार्बोनियम आयन्स, कार्बोकटायनला कार्बोनियम आयन्स देखील बोलतात. ठीक आहे, आणि कार्बोकटायन, कार्बोनियम आयन्स, कार्बन आयन हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतो. ही इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस असते. ठीक आहे, आणि हेट्रोलायटिक क्लिवेज होते. यामध्ये तुम्हाला क्लिवेज तर माहितीच असेल, होमोलॅटिक क्लिवेज आणि हेटेरोलायटिक क्लिवेज. होमोलॅटिक क्लिवेज म्हणजे काय, की सेंटरला जेव्हा बॉन्ड ब्रेकेज होते, A आणि B यामधला बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा होमोलॅटिक क्लिवेज होते. ही क्लिवेज आपल्याला फ्री रॅडिकलमध्ये बघायला मिळते, जेणेकरून त्यांची इक्वल डिस्ट्रीब्युशन होते. देन सेकंड जर बघायचं झालं, हे हेट्रोलायटिक क्लिवेजमध्ये सपोज कार्बन असेल, फ्लोरीन इज अ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हा काय करतो, याचे दोन्ही इलेक्ट्रॉन हा सोबत घेऊन जातो, इथं पॉझिटिव्ह चार्ज येतो, तेव्हा आपण बोलू शकतो की हा कार्बोकटायन फॉर्म होतो. ओके, मीन्स दिस इज अ कार्बोकटायन. ठीक आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता हेट्रोलायटिक क्लिवेज होते. आणि जॉमेट्री जर बघायची झाली तर sp2 हायब्रिडायझेशन शो करतो. कसं sp2 शो करतो तुम्ही बघू शकता, डेल्टा बघू शकता, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, किती सिग्मा बॉन्ड्स असतात त्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. हे बघा, सिग्मा बॉन्ड, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स जर 2, 3, 4 म्हणजे sp2 आणि sp3.
इथं किती नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड आहे, 1 2 3. तुम्ही बघू शकता नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आर प्रेझेंट 3. ही एक शॉर्ट ट्रिक आहे. तुम्ही इथनं जॉमेट्री किंवा नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स डिटरमाइन करू शकता कोणत्याही गिवन कंपाऊंडचं. तुम्हाला जर MCQमध्ये विचारलं असेल की याची जॉमेट्री काय आहे किंवा याचं हायब्रिडायझेशन काय आहे, तर तुम्ही यावरनं या शॉर्ट ट्रिकचा यूज करून तुम्ही सांगू शकता की किती नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड कॅल्क्युलेट करून तुम्ही सांगू शकता की कोणती हायब्रिडायझेशन आहे. ठीक आहे, sp2 हायब्रिडायझेशन आहे. हेट्रोलायटिक क्लिवेज करतं, हेट्रो क्लिवेज होते बरोबर. आणि देन आपण याची जर ऑर्डर बघितली, याचं स्ट्रक्चर जे काय आहे ते प्लेन स्ट्रक्चर आहे, प्लेनर स्ट्रक्चर आहे. देन तुम्ही नेक्स्ट बघू शकता याची स्टॅबिलिटी ऑर्डर. नेक्स्ट जर बघायचं झालं तर स्टॅबिलिटी ऑर्डर. ओके, स्टॅबिलिटी ऑर्डर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आपण अशा पद्धतीने बघितलं तर प्रायमरी इज अ लेस स्टेबल अँड टर्शरी इज अ मोर स्टेबल. ठीक आहे, पण टर्शरी मोर स्टेबल का बरं? मी सांगितलं म्हणून का? नाही. तर ॲक्च्युअलमध्ये त्याला काही कारन्स आहेत, काही त्याच्यामधले आपण सिम्पल रूल समजून घेऊया की ते तुम्हाला समजतील आणि तुम्हालाही लक्षात राहतील. त्यामध्ये पहिला इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा आहे हायपर कॉन्ज्युगेशन. या दोन गोष्टींमुळे आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन या दोन गोष्टींमुळे आपण सांगू शकतो की टर्शरी कार्बोकॅटायन इज अ मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू अ प्रायमरी कार्बोकॅटायन. असं का बरं? बिकॉज त्याला काही रिझन्स आहेत, व्हॅलिड रिझन्स आहेत. तर टर्शरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल आहे का? तर सुरुवातीला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघूया. इंडक्टिव्ह इफेक्टनुसार जर बघायचं झालं तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असे दोन ग्रुप हे इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये येतात. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ते आपण डिटेल्स नंतर बघूयात, पण यामध्ये ते मोस्ट ऑफ एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तर इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा इथे अटॅच आहे CH3. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप तुम्हाला माहितीच असेल, फ्लोरीन, अल्कोहोल, अमाईन, अल्किल ग्रुप हे जे काय आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपमध्ये फ्लोरीन, क्लोरीन हे खूप सारे असे ग्रुप आहेत, ते आपण डिटेल नंतर बघणारच आहोत. तर मित्रांनो, इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असल्यामुळे CH3 हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असल्यामुळे तो काय करतो की आपलं हे जे काय आहे हे टर्शरी कार्बोकॅटायन हा मोर स्टेबल का बरं आहे? तर CH3 बरोबर हा काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेट करतो टुवर्ड्स द कार्बन ॲटम. आणि हा ऑलरेडी इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. तर हा टर्शरी कार्बोकॅटायन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. सो हा इलेक्ट्रॉन गेन करायचं काम करतो, हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात. याच्यामुळे हा मोर स्टेबल आहे ॲज कम्पेअर टू प्रायमरी कार्बोकॅटायन. हायड्रोजन तर माहिती आहे तुम्हाला न्यूट्रल आहे, सो हा इलेक्ट्रॉन डोनेटही करत नाही आणि घेतही नाही. सो तो ॲज कम्पेअर टू टर्शरी कार्बोकॅटायन, प्रायमरी कार्बोकॅटायन हा लेस स्टेबल आहे. लेस स्टेबल आहे म्हणजे काय? मोर रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे काय? जर लेस स्टेबल असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी ही जास्त असते. तुम्हाला MCQमध्ये विचारू शकतात रिॲक्टिव्हिटी ऑर्डर किंवा स्टॅबिलिटी ऑर्डर विचारली तर तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ही तुम्ही स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्ही सांगू शकता. पण रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर विचारली तर एक्झॅक्ट अपोजिट, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्टॅबिलिटी ऑर्डर रिॲक्टिव्हिटीचं येईल. ओके, एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तुम्ही सांगू शकता की त्याची रिॲक्टिव्हिटी असेल. ठीक आहे, यावरनं आले तर मोस्ट ऑफ काय क्वेश्चन्स असतील? स्टॅबिलिटी ऑर्डर विचारतील, त्याचं स्ट्रक्चर विचारतील, त्याची जॉमेट्री विचारतील. ठीक आहे, त्यानंतर
विचारलं तर तुम्हाला विचारू शकतात इंडक्टिव्ह इफेक्ट त्याच्यामध्ये असतो का, करेक्ट स्टेटमेंट ट्रूमध्ये विचारू शकतात त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट असतो का, कोणता इफेक्ट असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा इफेक्ट असतो. ओके, त्यानंतर स्टॅबिलिटी ऑर्डर, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आले तर यापैकी क्वेश्चन येऊ शकतात. मग तुमची एक्झाम कोणतीही असो, ओई असेल, सेट असेल, नेट असेल, जाम असेल. ओके, तर नेक्स्ट आहे आपला कार्बोकटायन झाला. नेक्स्ट आहे आपला कार्बन आयन्स. कार्बन आयन्स म्हणजे काय की इज अ इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, इज अ कार्बन इज कॅरीज निगेटिव्ह चार्ज, आपण त्याला कार्बन आयन्स बोलतो. ओके, याच्यामध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक की कार्बोकटायन हा आपल्याला जनरली कोणकोणत्या रिॲक्शनमध्ये बघायला मिळतो. कार्बोकटायन जर आपल्याला मोस्ट ऑफ जनरली SN1 रिॲक्शन आणि E1 रिॲक्शन, E1 इलिमिनेशनच्या ज्या काही रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कार्बोकटायन बघायला मिळतो. आणि तसं तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टुडंट असाल तर तुम्हाला तो खूप साऱ्या रिॲक्शनमध्ये तसंच बघायला मिळतो. तसं आपण बोलत होतो कार्बन आयन्स. ठीक आहे, कार्बन आयन्स कार्बन कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज, मीन्स इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ओके, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असते. sp2 हायब्रिडायझेशन शो करते. ठीक आहे, हायब्रिडायझेशन कशी कॅल्क्युलेट करायची ही मी तुम्हाला मागे सांगितलंच. तुम्ही बघितलं असेल की सिग्मा बॉन्ड, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड इन्व्हॉल्व इन रिॲक्शन, त्यावरनं आपण हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, किती नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आहेत, 1 2 3, 3 नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आहेत. 3 सिग्मा बॉन्ड्स असेल तर sp2 असते. हे मी मागाशीच तुम्हाला सांगितलं, बघितलं नसेल तर तुम्ही एकदा, ही ट्रिक आहे, ही तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून मोस्ट ऑफ द MCQ हे तुम्हाला जॉमेट्रीवरच विचारले जातात. त्यामुळं ही ट्रिक तुमची लक्षात आलीच पाहिजे, तुम्ही ही समजून घेतलीच पाहिजे. देन त्यानंतर हा लेविस बेस म्हणून ॲक्ट होतो. लेविस बेस म्हणून ॲक्ट होतो का, आणि ट्रायव्हॅलंट आहे. ओके, कार्बन आयन्स लेविस बेस म्हणून ॲक्ट होतो कारण इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. ओके, इलेक्ट्रॉन डोनेटिंगचं काम करते, लेविस बेस म्हणून काम करतो. बेसचं काम पण तेच आहे. ओके, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणं हे बेसचं काम आहे. मग प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करायचा, मग आपण स्वतः इलेक्ट्रॉन रिच पाहिजे, कोणाकडून तरी काहीतरी घ्यायचं आहे, मग त्याला पैसे तर द्यायला हवे ना. मग त्याला पैसे देण्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजे. तसंच याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. आपण याला समोरच्याला इलेक्ट्रॉन गरिबाला पैसे देऊ शकतो. तर कधी तर आपल्याकडे पण पैसे असले तर आपण पैसे देऊ शकतो. ओके, त्यामुळे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. ओके, देन नेक्स्ट लेविस बेस म्हणून ॲक्ट होतो. आणि पिरॅमिडल जॉमेट्री आहे त्याची. जॉमेट्री जर बघायची झाली तर पिरॅमिडल जॉमेट्री आहे. आणि त्यानंतर त्याचा जो बॉन्ड अँगल असतो, तो बॉन्ड अँगल जो काय असतो यावर तुम्हाला क्वेश्चन मिनिमम येऊ शकतो. चान्सेस कमी आहे बॉन्ड अँगलवर क्वेश्चन विचारण्याचे, पण विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की त्याचा बॉन्ड अँगल 109.28 मिनिट्स असा बॉन्ड अँगल आहे. ओके, कार्बन आयन्सचा, आपण कार्बन आयनबद्दल बोलत आहोत. कार्बन आयनचा अशा पद्धतीचा बॉन्ड अँगल आहे. आपण कार्बन आयनच्या बद्दल बोलत आहोत. ठीक आहे, कार्बन आयन इज बॉन्ड अँगल इज हा एवढा असेल, बरोबर आहे. पण कार्बन आयनचा जो काय बॉन्ड अँगल आहे हा लेस दॅन कार्बोकटायन. हे जे काय आहे बॉन्ड अँगल ऑफ कार्बन आयन is less than bond angle of the carbon ion is less than कार्बोकटायन. कार्बोकटायन हे इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हे तुम्हाला करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स, सिलेक्ट करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्समध्ये हे विचारलं जाऊ शकतं तुमच्या एक्झाममध्ये. एक्झाम कोणतीही असो, मगाशीच सांगून झालं तुम्हाला की एक्झाम कोणतीही असो, सेट असो, गेट असो, नेट असो, पेट असो, JRF असो, किंवा कोणतीही एंट्रन्स एक्झाम देत असाल किंवा सेमिस्टर एक्झाम देत असाल, तर दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल्सो द hybridization is important, bond angle is nothing but it's important. Okay, also it's electron rich species. ठीक आहे, आणि याची स्टॅबिलिटी ऑर्डर जर बघायची झाली, यावर क्वेश्चन असतो. स्टॅबिलिटी
स्टॅबिलिटी ऑर्डरवरही क्वेश्चन असतो, रिॲक्टिव्हिटीवर क्वेश्चन असतो. तुम्हाला तर माहितीच आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रिॲक्टिव्हिटी. इन्व्हर्सली प्रपोर्शनल रिॲक्टिव्हिटी हे तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर असेल याची. तर स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल याची, चला तर बघूया. तर स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ द कार्बन आयन इज अ टर्शरी कार्बन आयन्स is a more stable as compared to the primary carbon ions. टर्शरी कार्बन आयन इज अनस्टेबल असेल इथे. टर्शरी कार्बन आयन जो काय असेल तो अनस्टेबल असेल. विच कार्बन आयन इज मोर स्टेबल, तर ते आपण बघूया. कारण यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असतो. आता स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल सांगा तर तुम्ही. एक अंदाज लावून बघा, चुकले तर चुकले. चुकल्याशिवाय तुम्हाला बरोबर काय हे समजणार नाही. त्यामुळे तुम्ही सांगू शकता स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल. तर अशा पद्धतीने स्टॅबिलिटी ऑर्डर असेल आणि ही स्टॅबिलिटी ऑर्डर एक्झॅक्टली अपोजिट असेल रिॲक्टिव्हिटीची. हा जो काय आहे हा मोर स्टेबल आहे, हा मोर स्टेबल आहे, हा मोर स्टेबल आहे. बरोबर, म्हणजे हा लेस रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे हा लेस रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे हा लेस रिॲक्टिव्ह असेल. ठीक आहे, आणि हा लेस स्टेबल असेल. हा लेस स्टेबल असेल म्हणजे हा मोर रिॲक्टिव्ह असेल. मोर रिॲक्टिव्ह, ठीक, म्हणजे हा मोर असेल. ओके, ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असेल आणि ही स्टॅबिलिटी ऑर्डर असेल. ही स्टॅबिलिटी ऑर्डर आणि ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द इच अदर. तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर विचारू शकता, तसंच रिॲक्टिव्हिटी ऑर्डर देखील विचारू शकता. सेम इथे तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट, तसंच इथे तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट, या दोन्ही इफेक्टवरनं तुम्ही सांगू शकता याची स्टॅबिलिटी ऑर्डर काय आहे. जसंच मी तुम्हाला थोड्या वेळा अगोदर सांगितलं की इंडक्टिव्ह इफेक्ट जर असेल तर स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्ही कशी डिटरमाइन करणार हे देखील मी तुम्हाला सांगितलं. की इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे CH3 इज ऑलरेडी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. बरोबर, CH3 हा ऑलरेडी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ही ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच स्पेसेस आहे, त्यामुळे हा अनस्टेबल होणार. आणि हा ऑलरेडी न्यूट्रल आहे. याला जर इलेक्ट्रॉन, हा ऑलरेडी न्यूट्रल आहे, घेणार आहे. ठीक आहे, ऑलरेडी आहे. त्यानंतर तुम्ही सांगू शकता, बघा टर्शरी बघू शकता, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग स्पेसिस आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग स्पेसिस आहे आणि इथं ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज आहे, कार्बन आहेत. ठीक आहे, इथं कार्बन आयन्स आहेत. वरनं तुम्ही काय की हा अनस्टेबल होत आहे, लेस होत आहे ॲज कम्पेअर टू दॅट तुम्ही सांगू शकता की हा लेस स्टेबल आहे. का तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे, इलेक्ट्रॉन करतोय, ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच स्पेस आहे, तर स्टेबलच होणार ना. आणि अनस्टेबल झाला तर मोर रिॲक्टिव्ह असणार. हा लेस स्टेबल आणि मोर रिॲक्टिव्ह होईल, मोर रिॲक्टिव्ह. तर तुम्हाला स्टॅबिलिटी ऑर्डर समजली. मोर स्टेबल, लेस रिॲक्टिव्ह, ही स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण यावर MCQ हे असतातच. स्टॅबिलिटी ऑर्डर, रिॲक्टिव्ह ऑर्डर ही तुम्हाला 2 मार्काला 1 MCQ हा 100% विचारला जातो. जेणेकरून त्यावर स्टॅबिलिटी ऑर्डर असेल, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असेल, जॉमेट्री असेल, तसंच मी जसं तुम्हाला सांगितलं की विच ऑफ द सेंटेन्स करेक्ट स्टेटमेंट, विच इज करेक्ट स्टेटमेंट इन अ गिवन बिलो, ते देखील विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे या चॅप्टरवरून मॅक्झिमम 4 मार्क्ससाठी, मिनिमम 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा चॅप्टर सोपा आहे, सोडायचा नाही आहे. ओके, त्यामुळे या चॅप्टरवर जेवढ्यात जास्त MCQ येण्याची शक्यता आहे. कमीत कमी 1 MCQ, जास्तीत जास्त 2 ते 3 MCQ यावरनं येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला या चॅप्टरकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे फ्री रॅडिकल. नेक्स्ट पॉईंट काय आहे? फ्री रॅडिकल. तर फ्री रॅडिकलमध्ये आपण काय बघणार आहोत? तर फ्री रॅडिकलमध्ये हा असा मोस्ट अनस्टेबल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, फ्री रॅडिकल हा मोस्ट अनस्टेबल आहे. ओके. मोस्ट अनस्टेबल आहे विथ, आणि याचा जो काही ल्यूज टाईम आहे, आपल्याला दिसण्याचा टाईम आहे, आपल्याला फ्री रॅडिकल दिसत नाही. खूप शॉर्ट टाईम असतो. विथिन अ सेकंड फ्री रॅडिकल म्हणजे जो काही फॉर्म होतो इंटरमिडिएट स्टेजला, खूप फास्टली फॉर्म होतो, आपल्याला दिसतसुद्धा नाही. शॉर्ट टाईम असतो त्याचा लिव्हचा, आणि म्हणजे त्याचा खूप कमी टाईम असतो. आपण बघू पण शकत नाही, याला आयसोलेट पण करू शकत नाही. ओके, नॉट पॉसिबल टू द आयसोलेटेड पण करू शकत नाही आपण, याला स्टोअर करून पण ठेवू शकत नाही. आणि हा होमोलॅटिक क्लिवेजने बघायला मिळतो. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. होमोलॅटिक क्लिवेजनी बघतो, तुम्हाला क्लिवेजनी बघायला मिळतो. आणि दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंटमध्ये जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जो काय फ्री रॅडिकल असतो, फ्री रॅडिकल तुम्हाला होमोलॅटिक क्लिवेजनेच मिळतो. आणि तर हे लक्षात आलं, कोणती गोष्ट कोणत्या क्लिवेजने मिळते हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट असतं, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर फ्री रॅडिकल काय असतं? मोस्टली अनस्टेबल असतो, शॉर्ट पिरियड टाईममध्ये मिळतो, होमोलॅटिक क्लिवेजनेच मिळतो ओनली. आणि त्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि खूप इंटरेस्टिंग थिंग आहे यामधली, तर तुम्ही बघू शकतात, हा आहे फ्री रॅडिकल, राईट. यामध्ये जर तुम्ही रिडक्शन केलं तर तुम्हाला हा कार्बन आयन मिळतो. रिडक्शन केलं की कार्बन आयन भेटतो, कार्बन आयन्स. आणि याचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कार्बोकटायन मिळतो. ही खूप इंटरेस्टिंग थिंग आहे, ही तुम्हाला MCQमध्ये देखील विचारली जाऊ शकते. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप म्हणजे तुमचा इथं गोंधळही येऊ शकतो, आणि तुम्ही जर इंटरेस्टने समजून घेतलं तर तुम्हालाही लक्षातही राहील. खूप इंटरेस्टिंग थिंग आहे हे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि एक काही थेरी पार्ट आहे, त्याच्या नोट्स मी तुम्हाला अपलोड करून देईलच नंतर थोड्या वेळाने. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फ्री रॅडिकल हा एक प्रेसिडेंट फ्री रॅडिकल असतो, कारण हा लॉंग टाईमसाठी पण आपण बघितलं की तो होऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट जर बघायचं जर झालं, नेक्स्ट जो काही आपला पार्ट असेल तो असेल स्टॅबिलिटी ऑर्डर. स्टॅबिलिटी ऑर्डर आपण बघू शकतो, फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल. जो काय कोणताही अल्किल ग्रुप असेल, ही आपली स्टॅबिलिटी ऑर्डर असेल, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट जो आपला पार्ट असेल कार्बन्स, दिस इज अ मोस्ट स्टेबल. हा मोस्ट स्टेबल असेल, हा लेस स्टेबल असेल, हा लेस स्टेबल असेल, आणि मोर स्टेबल असेल. आता नेक्स्ट जो काय आपला पार्ट असेल कार्बिन्स, नायट्रीन्स, कार्बिन्स आणि नायट्रीन्स. पण नेक्स्ट चला बघूया. आय होप कन्सेप्ट असतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्स वॉचिंग.